नमस्कार, आप देख रहे हैं न्यूज 9 भारत और मैं हूं आपके साथ अशोक चौहान। देश और दुनिया की तमाम खबरों पर आइए डालते हैं एक नजर। नांदेड़ में श्री रेणुका माता मंदिर का वर्धापन दिन धूमधाम से मनाया गया। नांदेड़ के सांगवी गोपाल नगर में श्री अष्टभुजा रेणुका माता मंदिर की 5वीं वर्षगांठ 28 दिसंबर को मनाई गई। महाप्रसाद कार्यक्रम आयोजित किया गया। मंदिर की स्थापना स्वर्गीय श्रीमती शकुंतलाबाई रेणापुरकर की संकल्पना से की गई थी। महाप्रसाद से हजारों श्रद्धालु लाभान्वित हुए। कार्यक्रम का आयोजन महाराष्ट्र के मशहूर बिल्डर बलभीम विश्वनाथ राव रेणकापुरक एवं रेणकापुरकर परिवार द्वारा किया गया है। महाराष्ट्र से संदीप देसाई की खास रिपोर्ट। माझं नाव अमित बलभीमराव रेणापुरकर। आज आपला मार्गशीर्ष द्वितीया 2023 मधला शेवटच्या डिसेंबर महिन्यामधला आपला वर्धापन दिवस। या वर्धापन दिनानिमित्त आज सकाळी देवीचा अभिषेक, त्याच्यानंतर 9 वाजता नगर प्रदक्षिणा, देवीची मूर्ती प्रदक्षिणा वगैरे झाली। त्याच्यानंतर होम हवन झाला। होम हवन झाल्यानंतर आता आरती आणि त्यानंतर महाप्रसादाची निवृत्ती झाली। त्या ह्याच्यामध्ये हजारो भक्तगण इथं येऊन नतमस्तक होतात मातेसमोर आणि इथं त्यांनी देवीचं नावच आहे श्री अष्टभुजा वरदायिनी रेणुका माता। त्यामुळं वर देणारी असल्यामुळं सर्वांची मनोकामना पूर्ण करणारी देवी आहे। हे आपलं माझी आजी म्हणजेच गोलोकवासी श्रीमती शकुंतलाबाई विश्वनाथराव रेणापुरकर यांच्या संकल्पनेतून हे मंदिराची उभारणी झाली आहे। आणि त्यांचा एकच ध्यास होता की माझे वडील म्हणजे श्री बलभीम विश्वनाथराव रेणापुरकर यांनी हे मंदिर पूर्णत्वाकडे न्यावे। हे 2018 मध्ये पूर्णत्वाकडे नेलेले आहे। त्यानंतर देवीचा असं दरवर्षी आपण 5 वर्षापासून नित्य आपण वर्धापन दिवस नवरात्र जल्लोषात आपण साजरा करत असतो। तसाच आजचा दिवस 5वा वर्धापन दिवस आपण म्हणून साजरा करतो। मी सतीश गुरु पोद्दार। आज आपण या ठिकाणी सांगवीमध्ये गोपाळनगर या ठिकाणी भव्य असं या ठिकाणी चंडीयाग आपण केलेला आहे। अष्टभुजा वरदायिनी मातेचा या ठिकाणी आपण भव्य ठिकाणी 5वा वर्धापन दिन आपण या ठिकाणी साजरा करत आहोत। या प्रत्येक वर्षी आपण वर्धापन दिनाच्या वेळेस चंडीयाग करत असतो। त्या चंडीयागामध्ये आपण दुर्गा सप्तशती पाठ करत असतो। त्या पाठाचं आपण हवन करत असतो आणि या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणे आपण या वरदायिनी मातेचा उत्सव साजरा करत असतो। यहाँ खबरों का सिलसिला कभी नहीं थमता। सिर्फ और सिर्फ बने रहिए न्यूज 9 भारत पर। अब चाहूंगा इजाजत। नमस्कार।